नवसाला पावणाऱ्या आई भराडी देवीच्या दर्शनाकरता आज आंगणेवाडी इथं मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी रांगा लावायला सुरुवात केली आहे। यावेळी माजी खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील प्रभू, लोकशाही मराठी चॅनलचे प्रमुख गणेश नायडू आणि त्यांच्या मित्रपरिवारांना देखील आई भराडीचं दर्शन घेतलंय। ही दृश्य आपण पाहतोय। आंगणेवाडी इथं आंगणे कुटुंबियांकडून या मान्यवरांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळी सर्व मान्यवरांनी अतुल आंगणे यांच्या निवासस्थानी चहा आणि फराळाचा आस्वादही घेतलाय। हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे। मागायची गरज नाही, आईला काय ते समजतं। आणि गेले अनेक वर्ष मी गणेश नायडू साहेबांबरोबर मला लाभ मिळाला, पहिल्यांदा यायचा आणि दरवर्षी यायचा प्रयत्न करतो। कधीतरी चुकतं। आई भराडी देवीचा आशीर्वाद नेहमी मला, माझ्या परिवाराला, माझ्या मित्र परिवाराला सर्वांना लाभलेला। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना भरघोस मताने लोकांनी निवडून दिलं पाहिजे, एवढीच आहे। दरवर्षी मी दर्शनाला येतो आणि दरवर्षी दर्शन घेतो। देवी भराडीला हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य मिळो आणि निष्ठावंत राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये येईल। देवीचा, आमची भराडी देवी, त्या देवीवर तर सगळ्यांचाच खूप श्रद्धा आहे सगळ्यांची। त्यामुळे प्रत्येक वर्षी असंख्य लोक इथे येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात आणि आम्हाला सेवेचा मौका देतात। ते आम्हाला सेवा करू देतात, म्हणजे हे आम्ही त्यांना सेवा देत नाही, ही सेवा देवी करवून घेते। त्या निमित्ताने, जत्रेच्या निमित्ताने अनेक जणांचे, भाविकांचे पाय आमच्या घराला लागतात आणि आम्ही त्यांच्यासाठी थोडं फार जे काही करू शकतो त्याच्यातनं आम्हाला खूप समाधान मिळतं। आम्ही काहीच देत नाही, आम्ही घेतो समाधान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।